आधुनिक भारताचा चेहरा बनलेल्या डिजिटल इंडिया अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली 1 जुलै 2015 रोजी या अभियानाला सुरुवात झाली. भारताला डिजिटली सशक्त करणं आणि त्याचं ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत रूपांतर करणं हा या अभियानाचा उद्देश आहे. गेल्या दशकात या उपक्रमाने डिजिटल पायाभूत सुविधा, डिजिटल साक्षरता आणि डिजिटल सेवांचा विस्तार करून देशात क्रांतिकारी बदल घडवले आहेत. देशभरात इंटरनेट संपर्क व्यवस्था भक्कम करणं, भारत नेटच्या माध्यमातून 42 लाख किलोमीटरपेक्षा जास्त ऑप्टिकल फायबरचं जाळं निर्माण करणं, UPI, डिजिलॉकर, ई-संजीवनी आणि फास्टॅग सारख्या सेवांनी सर्वसामान्य भारतीयांचं जीवन सुकर आणि सुखकर केलं आहे. थेट लाभ हस्तांतरणामुळे योजनांची पारदर्शी अंमलबजावणी होऊन भ्रष्टाचार कमी झाला. सामाजिक आर्थिक सुरक्षाही वाढली आहे. भारतात 2014मध्ये 25 कोटी इंटरनेट वापरकर्ते होते. त्यांची संख्या आता 97 कोटींपर्यंत वाढली आहे. या अभियानाने भारताला जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत अग्रेसर बनवलं असून गावखेड्यापासून ते शहरांपर्यंत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम केलं आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत विविध उपाययोजना आणि पुढाकाराच्या माध्यमातून जगात मोठी झेप घेत आहे. डिजिटल इंडिया उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या जीवनातही आमूलाग्र बदल झाले आहेत. डिजिटली विविध सेवांचा लाभ घेतल्यामुळे दैनंदिन जीवन सुलभ झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. केंद्र शासनाचं जे युविन पोर्टल आहे याद्वारे आम्हाला खूप मदत झालेली आहे. मी युविन पोर्टलला रजिस्ट्रेशन केल्यापासून, मी जेव्हापासून प्रेग्नंट होती तेव्हापासून ते आता माझं बाळ आहे, तर प्रत्येक वेळोवेळी मला युविन पोर्टलद्वारे जेव्हा केव्हा वॅक्सिनेशन असतं त्याच्या आधी आम्हाला मेसेज येतो. त्यामुळे आमचं जे वॅक्सिनेशन आहे, गरोदरपणातलं माझं वॅक्सिनेशन आणि आता आमच्या बाळाचं वॅक्सिनेशन हे ऑन टाइम होतं. तसंच प्रत्येक वॅक्सिनेशन त्याला वेळोवेळी टाइमवर दिलं जाते. वार्धक्यामुळे बऱ्याचशा पेन्शनर्सना बाहेर पडणे शक्य होत नाही. त्यासाठीच हे डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शन वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ही जीवन प्रमाणपत्र ही डिजिटली प्रमाणपत्र जीवन प्रमाणपत्रासाठी योजना अंमलात आणलेली आहे. तर त्या अनुषंगाने त्याचं जे जीवन प्रमाणपत्र जे आहे ते त्याला ऑनलाईन ते UIDच्या मार्फतातून मिळून जातं, जेणेकरून त्याला बँकेत किंवा इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता पडणार नाही. भारताच्या